नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ 2 तर्फे जानेवारी महिन्याचा कृषी विषयक सल्ला. सुरुवातीला कृषी विद्या. कपाशी पिकाचं फरदड म्हणजेच खोडवा पीक घेऊ नये. फरदड किंवा खोडवा घेतल्यास गुलाबी बोंड अळीसोबत इतर अळ्यांना साथ मिळाल्यामुळं त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो आणि त्यांचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होतो. त्यामुळे फरदड घेणं म्हणजेच खोडवा घेणं शक्यतो टाळावं. हरभरा पिकामध्ये फुलोरा अवस्थेनंतर नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते, म्हणून पीक फुलोऱ्यामध्ये असताना 2% युरियाची फवारणी करावी, म्हणजेच 200 ग्रॅम युरिया अधिक 10 लिटर पाणी याची फवारणी करावी. तसंच बागायती हरभऱ्यामध्ये जमिनीच्या मगदुराप्रमाणे फुलं येऊ लागताच आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये ओलीत करावं. गहू पीक वाढीच्या या अवस्थेनुसार ओलीत करावं. मुकुटमुळे फुटण्याची सुरुवात पेरणीनंतर 18 ते 20 दिवस, जास्तीत जास्त फुटवे येण्याची अवस्था पेरणीनंतर 30 ते 35 दिवस, कांडी धरण्याची उशिरा अवस्था 45 ते 50 दिवस, फुलोरा अवस्था 65 ते 70 दिवस, दाण्याची दुधाळ अवस्था पेरणीनंतर 80 ते 85 दिवस, दाण्याची चिकाची अवस्था पेरणीनंतर 95 ते 100 दिवस. या अवस्थांमध्ये अवश्य ओलीत करावं. ओलिताचं पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात रुंद वाफा आणि सरी पद्धतीनं तुषार सिंचनाखाली करावी. TAG 24 किंवा TAG 73 या वाणांचा वापर करून एकरी 50 किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम, रायझोबियम 25 ग्रॅम, PSB 25 ग्रॅम या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. उन्हाळी तिळाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करावी. पेरणीकरिता 1 ते 1.5 किलो बियाणं वापरावं. AKT 101, PKV NT 11 आणि JLT 408 या वाणांचा वापर करावा. उद्यानविद्या. थंडीची तीव्रता वाढल्यामुळे फळबागांचं थंडीपासून संरक्षण करा. त्यासाठी फळबागांना सायंकाळी पाणी द्या. तसंच बागेमध्ये रात्री शेकोट्या धुपट ठेवा. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांचे मोहोर तसंच चिकू, पेरू इत्यादी कलमांची फुलं, फळं तोडून टाका. हा संदेश फक्त नवीन लागवड केलेल्या कलमांसाठी आहे. यानंतरचा हा संदेश संत्रा पिकासाठी. थंडीची तीव्रता वाढल्यास फळबागांचं थंडीपासून संरक्षण करा. त्यासाठी फळबागांना सायंकाळी पाणी द्या. तसंच बागेमध्ये रात्री शेकोट्यात धुपट ठेवा. झाडाच्या खोडाभोवती खुरपणी करून 9 इंच जाडीचे वाळलेले पालापाचोळ्याचे आच्छादन करा. मृगबहाराचे एकात्मिक पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना खताची चौथी मात्रा 90 ग्रॅम नत्र म्हणजेच 195 ग्रॅम युरिया, 75 ग्रॅम पालाश म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश 150 ग्रॅम प्रति झाड द्यावं. मृगबहाराच्या फळांचा आकार वाढवण्यासाठी 1 ग्रॅम जिब्रॅलिक ऍसिड अधिक मोनोपोटॅशियम फॉस्फेट 1261 किंवा पोटॅशियम नायट्रेट 13,045 यापैकी 1.5 किलो प्रति 100 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात. पीक संरक्षण. कापूस पिकाचा हंगाम डिसेंबर पर्यंत संपून कीडग्रस्त बोंडासहित पराड्यांची सेंद्रिय खतासाठी विल्हेवाट लावावी. कापसाची शेवटची वेचणी आटोपताच शेतामध्ये गुरं, ढोरं आणि विशेषतः शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात. येणाऱ्या हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. हंगाम संपल्याबरोबर लगेच खोल नांगरणी करावी, म्हणजेच पतंगाचे जमिनीतील कोश उन्हानं किंवा पक्षाचे भक्ष्य होऊन नष्ट होतील. कापूस साठवणूक आणि संकलन केंद्र, जिनिंग मिल्स इत्यादी ठिकाणी कापूस येण्यास सुरुवात झाल्यापासून साफसफाई मोहीम राबवावी. नंतर चाळणीवरच्या आळ्या, कोश, कवडी आणि खराब कापसाची वेळोवेळी त्वरित विल्हेवाट लावावी आणि त्या परिसरामध्ये बिगर हंगामात पूर्णवेळ पक्के 15 ते 20 कामगंध सापळे लावून सापळ्यामध्ये अडकलेले पतंग नियमित नष्ट करावेत. हरभरा पिकावर घाटेळीचा प्रादुर्भाव दिसून येताच निंबोळी अर्क 5% फवारणी करावी. घाटेळीच्या नियंत्रणासाठी 5 कामगंध सापळे प्रति एकर आणि इंग्रजी टी आकाराचे 50 पक्षी थांबे प्रति हेक्टरी उभारल्यास कीड आटोक्यात ठेवण्यास मदत होते. हरभरा पिकावर घाटे अळीनं आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडल्यास म्हणजे सरासरी 1 अळी प्रति मीटर ओळीमध्ये किंवा 5% घाट्याचे नुकसान याप्रमाणे दिसून आल्यास शिफारस मात्रेमध्ये इमॅमेक्टिन बेन्झोएट 5% 3 ग्रॅम किंवा क्लोरॅनिट्रिपोल 18.5% 2.5 मिली या रासायनिक कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. हरभरा पिकावर शेतामध्ये मररोगग्रस्त झाडं दिसून येताच ती उपटून नष्ट करावीत. प्रादुर्भावग्रस्त भागांमध्ये कार्बेडॅन्झिम 10 ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाईल 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव असलेल्या शेतामध्ये 3 वर्षांपर्यंत हरभऱ्याची लागवड करू नये. ज्या शेतामध्ये तूर पिकावर मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास तूर पिकाची काढणी करून जमीन खोल नांगरणी करून घ्यावी. तापू द्यावी. रोगग्रस्त झाडांचे अवशेष नष्ट करावेत. एकाच शेतामध्ये तुरीचं पीक सतत घेणं टाळावं. तूर पिकानंतर ज्वारी पिकाची फेरपालट किंवा ज्वारीचं आंतरपीक फायदेशीर ठरतं आहे. गहू पिकावरील मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी डायमिथोएट
30% 10 मिली किंवा इमिडॅक्लोप्रिड 17.8% 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून मिसळून फवारणी करावी. कांदा पिकावरील फुलकिडींच्या नियंत्रणासाठी 40 निळे चिकट सापळे प्रति एकर लावावे. तसंच शिफारशीत प्रोफेनोफेस 10 मिली किंवा फिप्रोनिल 5% 10 मिली या रासायनिक कीटकनाशकांची प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. पुढील फवारणी किडींचा प्रादुर्भाव बघून 15 दिवसांनी करावी. हळद पिकावरील करपा म्हणजेच लीफ स्पॉट या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड 25 ग्रॅम किंवा हेक्झाकोनाझोल 5% 10 मिली किंवा कार्बेडॅन्झिम 10 ग्रॅमची फवारणी करावी. संत्रा झाडाच्या बुंध्यातून डिंक्याचा स्त्राव सुरू झाल्यास झाडाच्या बुंध्यावर 2 फुटापर्यंत बोर्डो पेस्ट ब्रशनं लावावी. बोर्डो पेस्ट तयार करण्यासाठी 1 किलो मोरचूद आणि 1 किलो चुना प्रत्येकी 5 लिटर पाण्यामध्ये वेगवेगळ्या रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही द्रावण एकत्र करून झाडाला पेस्ट लावावी. ही तयार केलेली पेस्ट 12 तासांच्या आत वापरावी. लिंबावरील पानं पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी नोव्या ल्युरॉन 1 मिली किंवा डायमिथोएट 1.5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास वरीलपैकी कीटकनाशक बदलून पुढील फवारण्या 15 दिवसाच्या अंतराने कराव्यात. यानंतर आहे पशुसल्ला. शेळी मेंढ्याकरिता हा पशुसल्ला. मेंढ्यांकरिता शिप पॉक्स आणि शेळ्यांकरिता गोट पॉक्स ही लस 3 महिन्यांवरील सर्व शेळ्या मेंढ्यांना डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षी न चुकता पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं लसीकरण करावं. 2% फेनॉल किंवा 1% फॉर्मलिनच्या द्रावणानं जनावरांचे वाडे आणि इतर साहित्य निर्जंतुक करून घ्यावे. तसेच फ्लेम गनच्या सहाय्यानं वाडे वरच्यावर निर्जंतुकीकरण करावे. गोट पॉक्स बाधित कळप किंवा शेळ्या मेंढ्यांना किमान 1.5 महिना वेगळं ठेवावं. नवीन खरेदी केलेल्या शेळ्या मेंढ्या किमान 3 आठवडे मूळ कळपामध्ये मिसळू नयेत. गोट पॉक्सची लक्षणं आढळून आल्यास प्रथम आजारी जनावर कळपातून वेगळं करावं. शरीरावरील जखमा पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणानं धुवून घ्याव्या. कोंबड्यांकरिता सल्ला. हिवाळ्यामध्ये कोंबड्यांना ताण येतो, त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. तसंच शेडमधील अमोनिया या वायूचं प्रमाण, गादीचं अयोग्य नियोजन, ब्रोडिंग कालावधीमध्ये अयोग्य व्यवस्थापन, खाद्याची खराब प्रत अशा अनेक कारणांमुळे आजारांचा प्रादुर्भाव होतो. हिवाळ्यात कोंबड्यांना श्वसनाचे आजार होतात. मुख्यतः इन्फेक्सियस कोरायझा, क्रॉनिक रेस्पायरेटरी डिसीज CRD यांसारखे जीवाणूजन्य आणि अस्परजिलोसिस सारखा बुरशीजन्य आणि रक्ती हागवण यांसारखे अगदी जीवजन्य आजार होतात. हिवाळ्यामध्ये कोंबड्यांना पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करणं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधं देणं, लसीकरण करणं महत्त्वाचं आहे. गृहविज्ञान. परसबागेला पाणी व्यवस्थापन करावं. मशरूम लागवड झाल्यानंतर 20 दिवसांनी मशरूम बेडला पिनहेड्स आल्यावर पाणी स्प्रे करावे. मशरूम लागवड केलेल्या शेडमध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसू नये यासाठी प्रति लिटर 1 ml फॉर्मॅलिनची फवारणी करावी. तसंच शेडची स्वच्छता ठेवावी. थंडीच्या दिवसांमध्ये मशरूम शेडमध्ये तापमान आणि आर्द्रता याचा समतोल राखावा. विस्तार शिक्षण. शेतकरी बांधवांनी 1800 123 2175 किंवा 14426 या टोल फ्री नंबरवर फोन करून शेतीविषयक माहिती मिळवू शकतात. मृदा विज्ञान. माती परीक्षणाचे सर्व यश परीक्षणासाठी घ्यावयाच्या मातीच्या नमुन्यावर अवलंबून असतं. मातीचा नमुना पिकं काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा. पिकास रासायनिक खतं दिली असल्यास 3 महिन्यांच्या आत माती नमुना घेऊ नये. माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये. शेतामधील खतं साठवण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावर बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळची जागा, पाण्याचे पाट, शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमुने घेऊ नयेत. मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणं. मातीच्या एका नमुन्याकरिता सर्वसाधारणपणे 2 ते 8 एकरपर्यंत जमिनीचं क्षेत्र असावं. परंतु जमिनीमध्ये फरक असल्यास, उदाहरणार्थ रंग, चढ उतार, खडकाळपणा, निचरा शक्ती इत्यादी बाबींचा विचार करून जमिनीच्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळा नमुना घ्यावा. अशा प्रकारे विभागातून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा. 1 हेक्टरमधून 15 ते 20 ठिकाणची माती घ्यावी. मातीचा नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा. निवडलेल्या प्रत्येक ठिकाणच्या जागेवरील काडी कचरा, दगड इत्यादी बाजूला करावेत. प्रत्येक ठिकाणी टिकासाच्या सहाय्यानं इंग्रजी V आकाराचा खड्डा करावा. हंगामी पिकासाठी 25 सेंटीमीटर खोलीचा खड्डा घेऊन त्यातील माती बाहेर काढून खड्डा मोकळा करावा. खड्ड्याच्या सर्व बाजूने सारख्या 2 ते 3 सेंटीमीटर जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासून ती स्वच्छ घमेल्यामध्ये गोळा करून घ्यावी. अशा तऱ्हेने प्रत्येक खुणेजवळ खड्डे घेऊन एका शेतातून गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी. तिचे सारखे 4 भाग करावेत. समोरासमोरचे 2 भाग वगळून उरलेले 2 भाग पुन्हा एकत्र मिसळून त्याचे 4 भाग करावेत आणि पुन्हा समोरासमोरचे 2 भाग वगळावेत. अशा तऱ्हेने शेवटी अर्धा किलोग्रॅम माती शिल्लक उरेपर्यंत
असं करत राहावं. अशा प्रकारे तयार झालेला मातीचा नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यापूर्वी त्या नमुन्याच्या पिशवीमध्ये शेतकऱ्यानं खालील माहिती भरणं आवश्यक आहे. यामध्ये शेतकऱ्याचं नाव, गाव, जिल्हा, सर्व्हे नंबर किंवा गट नंबर आणि मागील हंगामात घेतलेलं पीक आणि पुढील हंगामात घेत असणारी पिकं इत्यादी माहिती सोबत जोडणं आवश्यक आहे. हा होता जानेवारी महिन्याचा कृषी संदेश, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे, यवतमाळ 2 यांच्यातर्फे. आपण ऐकत आहात नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे, यवतमाळ 2 द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवन.